Hare Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare Ram सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटावरे ठेवूया करकटावरे ठेवूया सुंदर ते ध्यान उभे विटेवरे रूप पाहता लोचने 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी ओहा विठ्ठल साजनी
सुकृताचे होता सुकृताचे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे आवडी तो हा विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार 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 माझ निरंतर जागविते माझ निरंतर जागविते माझ निरंतर जागविते काय सांगू आता संतांचे काय सांगू आता संतांचे काय सांगू आता संतांचे काय सांगू आता संतांचे माझ निरंतर जागविते माझ निरंतर जागविते माझ निरंतर जागविते काय जावे त्याचे भावे उतर काय जावे त्याचे भावे उतर दासी भावे उतर काय काय दासी भावे उतर हे विश्वहा पायी जीव थोडा हे विश्वहा पायी जीव थोडा हे विश्वहा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवी करुणी सायास शिकवी करुणी सायास शिकवी काय द्यावे त्यासी भावे काय द्यावे
पायी जीव थोडा पायी जीव थोडा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स देवले तुका म्हणे वत्स देवले तुका म्हणे वत्स देवले तुका म्हणे वत्स देवले कैसे भजरे ती संभाळी कैसे म्हणे तो संभाळी भावे उत्तरा तसंच बन्सीबाबांची ही पुण्यभूमी आहे. या ठिकाणी ज्ञानोबाराय करता त्यांनी एवढं मंदिर उभा केलं, त्यांचंही काहीतरी श्रेय आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कीर्तन परीक्षा काय गुरुवरे बन्सी बाबा घ्यायचे असं पाठामध्ये आमचे गुरुवरे कुरेकर बाबा आम्हाला नेहमी सांगायचे. आपल्याला काही एवढा परिचय नाही, एवढं ज्ञान नाही, परंतु जी थोर साधू मंडळी या ठिकाणी होऊन गेली महाराज, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एवढा संघर्ष केला, एवढी साधना केली आणि एवढी उपासना केली. त्या उपासनेचा परिणाम काय ज्ञानोबाराय करता त्यांनी मंदिर बांधलं, काहीतरी सेवा केली. नवे नवे आपण ज्ञानोबारायांचे फक्त पायिक आहे महाराज. महाराज म्हणण्याचा अधिकार कोणाचाच नाही. जगाच्या पाठीवर फक्त ज्ञानोबाराय आणि जगद्गुरु तुकोबाराय, याच्यानंतर कोणी महाराजही नाही. महाराज आताच्या परिस्थितीत तर काही बोलूच नका. आता माझा अधिकार नाही पण बोललो असतो मी. बाहेर सहज बोलता येतं महाराज, या ठिकाणी बोलता येत नाही. आपला तेवढा अधिकार नाही. आणि जेवढं वाणीला शोभन तेवढंच माणसानं काही बोलावं. विठाल विठाल असो. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. बरं, संतांचं वर्णन का करावं? संतांचं वर्णन तर केलंच पाहिजे, परंतु ज्या संतांनी जीवन कसं जगावं याचा मार्ग आपण दाखवला, त्यांच्या ठिकाणी काहीतरी कृतज्ञता आपण बाळगली पाहिजे. यामुळं काय पाहिजे महाराज, आपल्या अंतःकरणाविषयी त्या संतांविषयी कृतज्ञता आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. मग ज्या अर्थी तुकोबाराय वर्णन करतात त्या अर्थी ते संतांचं वर्णन करतात, म्हणजे कृतज्ञताच व्यक्त करतात ना. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. मग तुकोबाराय सांगतात ते संत महात्मे काय करत असतात, मज निरंतर जागविती. या आज्ञानरूपी झोपेतून संत महात्मे काय करत असतात, जागे करत असतात. म्हणून त्यांच्या ठिकाणी मी कृतज्ञता व्यक्त करतो. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. पण ते संत आहेत ते काय करत असतात, त्यांचा सहज बोलण्याचा परिणाम जगाचं कल्याण. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. ते संत सहज बोलले तर जगाचं कल्याण होतं महाराज.
गाय जशी आपल्या गोठ्यामध्ये बांधेल असेल किंवा ती बाहेर फिरायला गेली, तिचं वासरू गोट्यापाशी असलं, तुकोबाराय वर्णन करतात, तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत. ती जरी रानामध्ये फिरायला गेली, तिचं चित्त तिच्या घरच्या वासरापाशी असतं. तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या संतांचं चित्त कुठं असतं? या जगाकडे असतं. विठाल ज्ञानोबाराय वर्णन करतात ना, पै पायी काटा नेहटे ती व्यथा जीवी उमटे तैसा मज पोळे संकटे पुढीलाचे नी. ज्ञानोबाराय सांगतात, पायामध्ये काटा रुतला, काटा पायामध्ये रुतल्यानंतर व्यथा कुठं होतात महाराज? डोळ्याला. किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्ञानोबाराय दृष्टांत देतात, आपण अनवाणी पायाने बाहेर कुठंतरी फिरायला गेलो, पायाला चटके बसले, चप्पल नाही, उन्हाळ्याचे दिवस, महाराज आग कुठं होते? डोळ्याला होते. परंतु संध्याकाळी जर आपण गावरान गाईचं तूप चोळलं, शुद्ध गावरान गाईचं बरं का, ते जर आपण तूप चोळलं तर शीतलता कुठं प्राप्त होते? डोळ्याला. तसं ज्ञानोबाराय सांगतात, जगाला जर दुःख झालं तर संतांना दुःख होतं, आणि जगाला जर सुखाची प्राप्ती झाली तर संतांना आनंद होतो. विठ्ठल पण त्या संतांच्या ठिकाणी कृतज्ञता असली पाहिजे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग घेतला, अभंगामध्ये संतांचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात, परंतु ज्ञानोबाराय सुद्धा सुंदर वर्णन करतात. तैसे हरपले आपण पाहावे, ते संता ते पाहता गिवसावे, आणि म्हणून वाणावे ऐकावे तेचे सदा. ज्ञानोबाराय सांगतात, आपली आत्मवस्तू हरवली आणि ती जर आपल्याला पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे? संतांना शरण गेलं पाहिजे, नवे नवे काय त्यांचंच गुणगान गायलं पाहिजे, आणि तर आपल्या आत्मवस्तूची प्राप्ती काय आपल्याला होईल, असं ज्ञानोबाराय सांगत असतात महाराज. ज्ञानोबाराय आहेत, अनेक जे संत मंडळी होऊन गेली महाराज या मृत्यूलोकामध्ये, सगळ्या संतांनी एकच सांगितलं की काय केलं पाहिजे? जीवनामध्ये संत संगती असली पाहिजे, संतांची सेवा केली पाहिजे, नवे नवे त्यांच्या ठिकाणी कृतज्ञता ही व्यक्त केली पाहिजे. जसं की अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय कृतज्ञता व्यक्त करतात, संतांचं वर्णन करतात, परंतु संतांचं वर्णन करण्या इतका तरी अधिकार असावा लागतो महाराज. आणि ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतात, त्या अर्थी तुकोबारायांचा काहीतरी अधिकार असला पाहिजे ना. रामेश्वर शास्त्री आरतीमध्ये सुंदर वर्णन करतात, तू केता तुला ज्या अर्थी रामेश्वर शास्त्री वर्णन करतात, त्या अर्थी तुकोबारायांचा अधिकार काही कमी आहे का महाराज? पण संतांचं वर्णन करण्या इतका अधिकार असला पाहिजे. आता माझंच वर्णन करायचं झालं ते एखाद्या काडी पैलवानाने करून जमन का महाराज? नाही जमणार ना. माझ्यासारखी तब्येत असली पाहिजे. असो, विनोदाचा भाग सोडून द्या, वर्णन करण्या इतका अधिकार असला पाहिजे, आणि ज्याचा अधिकार वर्णन करणं इतका आहे त्यालाच तो महिमा कळतो. संतांचा महिमा संतांची जाणती, दुर्लभ यागती अनेकांचे. विठ्ठल पण संतांचं वर्णन करण्या इतका अधिकार असला पाहिजे महाराज. या जगाच्या पाठीवर त्या साधून संत एवढं महाराज कोणीही मोठं नाही. स्वतः भगवान परमात्मा जरी आला तरी तो सुद्धा त्यांची बरोबरी करू शकत नाही, कारण की संतांचा अवतार म्हणजे परमात्माच आहेत, ब्रह्मस्वरूप आहे ते तत्व. तुकोबाराय वर्णन करतात, देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संतांचा अधिकार काही सोपा नाही महाराज. जीवनामध्ये सगळं काही भेटेल
परंतु काय संत भेटणार नाही. महाराज एक वेळ देवाचं दर्शन होईल, परंतु संत दर्शन काय बहु अवघड असे संत भेटी. चंद्रामृत सुखे सेववेला ते संत भेटणं जीवनामध्ये फार. महाराज ज्या माणसांना संतांचं दर्शन झालं त्यांच्यासारखी धन्यता या जीवनामध्ये कोणालाही नाही महाराज. पण संत दर्शन जीवनामध्ये झालं पाहिजे. संत हे फार दुर्लभ आहे महाराज. काही काहींना ते स्वतःच्या भाग्याने प्राप्त होतात, नाही तर देवाला सुद्धा संत दर्शन अवघड आहे महाराज. शास्त्रकारांनी वर्णन केलंय, शैले शैले माणिक्यम मोतिक्यम न गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. शास्त्रकार सांगतात प्रत्येक वनामध्ये चंदनाचं झाड काय असतं का महाराज? नाही ना. प्रत्येक वनामध्ये चंदनाचं झाड आपल्याला बघायला भेटत नाही, ते दुर्लभ आहे. हत्तीच्या गंडस्थळामध्ये आपल्याला मोती भेटेल का प्रत्येकाला? नाही भेटणार महाराज. तसं साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. प्रत्येकाच्या जीवनामध्ये साधूचं दर्शन, साधूची संगती हे फार दुर्लभ आहे महाराज. आपल्या भाग्याने ते आपल्याला प्राप्त झाली. ज्ञानोबा आपल्याला वाटतं आपल्याला 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाराने समाधी सोहळा घेतला. आपल्या ज्ञानोबा नाही असं आहे का महाराज? नाही ना. ज्ञानोबारांच्या आपण पायिक आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबाराविषयी असलेली श्रद्धा, ज्ञानोबारा असलेली विषयी भक्ती, ज्ञानोबारा असलेले विषय काय प्रेम, त्या प्रेमाचा परिणाम आपण सगळे या ठिकाणी ना महाराज सेवा करण्याकरता. हे भाग्य प्रत्येकाला आहे. आता एखादं बाहेर चौकात जाऊन पहा, हे भाग्य कोणाला भेटतं का? भेटन का कोणाला भाग्य महाराज? नाही भेटत नाही. या आपल्या भाग्याने भेटतं आपल्याला. पूर्वजन्मी सुकृते थोरके प्रत्येकाला जीवनामध्ये साधूचं दर्शन हे फार दुर्लभ आहे महाराज. प्रत्येकाला ते साधूचं दर्शन मिळत नाही. ज्यांना मिळालं त्यांचं भाग्य आहे महाराज. आपलं भाग्य हे आपल्याला ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये काहीतरी सेवा करण्याकरता मिळते. मी या ठिकाणी उभा आहे, माईक घेऊन उभा आहे, कीर्तन करतो, माझा अधिकारी मोठा आहे असंही नाही. या ठिकाणी पकवादाची सेवा असेल, टाळकऱ्यांची सेवा असेल, विनेची सेवा असेल, पेटीची सेवा असेल, नवे नवे या ठिकाणी सफाई कामगारांची जी सेवा असेल ती सगळ्यात ज्ञानोबारायला प्रिय महाराज. सेवेमध्ये कुठलीही कुचराई नको. संतांची सेवा करायची ना, मनामध्ये शुद्ध प्रकारचा भाव असला पाहिजे. गुरुची सेवा नाथ महाराजांनी भागवतामध्ये सुंदर वर्णन केलंय. साधू संताजवळ कसं राहिलं पाहिजे, कशी सेवा केली पाहिजे. ज्ञानोबाराय सुद्धा वर्णन करतात, तरी तनु म्हणू जीवे चरणासी लागावे. पण ज्ञानोबाराय वर्णन करतात, नाथ महाराज वर्णन करतात. नाथ महाराजांनी तर सुंदर वर्णन केलंय. गुरु ते पाहता ब्रह्मदृष्टी, शिष्य ब्रह्मत्वे आला पुष्टी, ब्रह्मरूप देखे सृष्टी निजे ऐक्य मिठी गुरुचरणी. किंवा अचळ अमळ अविनाश परात परतु परेश, गुरु तो परब्रह्म ईशा हा दृढ विश्वास धरावा. मग नाथ महाराजांनी भागवतामध्ये पुढच्या ओव्या, आता या ठिकाणी माझं एवढं चिंतन नाही, परंतु त्या ठिकाणचं वर्णन बघा नाथ महाराजांचं, की सद्गुरू ज्या ठिकाणी बसले, सद्गुरूंजवळ बसायचं नाही, साधू संतांजवळ बसायचं नाही, त्या ठिकाणी दूर जाऊन बसायचं. ज्या वेळेस ते सेवेकरता आपल्याला आवाज देतील त्याच वेळेस त्यांच्या जवळ जायचं. इतके नियम आहे. साधूंची सेवा करणं महाराज तुम्हाला काय सोपं वाटतं का? एखाद्या साधूपाशी राहून बघा, तुम्हाला कळण काय सेवा करावी लागते. बरं, सेवा जरी केली परंतु सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची कुचराई नाही. सेवेमध्ये महाराज अखंड जीवन वाहून घ्यावं लागतं. आपण कोण हे सोडून द्यायचं.
आपण फक्त आपल्या जीवनामध्ये आपण सद्गुरूंचा दास आहे. जसं बैसी बाबांनी केलं ज्ञानोबारायांसमोर, फक्त सद्गुरूंची सेवा करायची. आणि त्याच सेवेचं प्रतीक गुरुवर्य बाबाजी आहेत. या ठिकाणी सेवे करता ज्यांच्या जीवनामध्ये महाराज गुरुवर्य बाबा असतील देवगडचे, बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये किती गुरुभक्ती केली, किती सेवा केली महाराज. त्या सेवेचा परिणाम संपूर्ण भारतभर नव्हे, भारताच्या बाहेर सुद्धा काय साधूचा महिमा आहे, संताचा महिमा आहे. कशाचा परिणाम? सद्गुरु सेवेचा परिणाम. ज्या ज्ञानोबारायांनी संपूर्ण विश्वाला एवढं ज्ञान दिलं, त्या ज्ञानोबारायांच्या सद्गुरूच्या चरणी किती सेवा होती महाराज. सद्गुरूच्या ठिकाणी किती प्रेम होतं, त्यांच्या ठिकाणी किती भक्ती होती. ज्ञानोबारायांचा जर आपण विचार केला, ज्ञानोबारायांनी सद्गुरूचं ज्ञानेश्वरीमध्ये किती वर्णन केलं. आचार्यापासून आपण जर बघितलं प्रकरण, किती महाराज किती सांगावं. एवढं ज्ञानोबारायांची सद्गुरूविषयी असलेली श्रद्धा. त्याच निवृत्तीनाथ महाराजांचा आज समाधी सोहळा आहे. आपण काय वर्णन करावं महाराज या साधू संतांचं. पण असो जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या पोटी कृतज्ञता व्यक्त करतात. आणि कृतज्ञता ही कोणता माणूस व्यक्त करतो महाराज? ज्याला उपकाराची जाणीव आहे तोच माणूस काय करत असतो? कृतज्ञता व्यक्त करत असतो. काहींना उपकाराची जाणीव नसते. विठ्ठल पण या ठिकाणी मी तुम्हाला दोन वर्ग सांगतो. एक आहे कृतज्ञ आणि दुसरा आहे कृतज्ञ. पहिला वर्ग घ्या कृतज्ञ. भगवान श्रीकृष्णाने पांडवांच्या साह्याने राजसूयज्ञ करण्याचं ठरवलं आणि त्या यज्ञामध्ये सगळ्यांना आपापली कामं वाटून दिली. पात्र उचलण्याकरता स्वतः भगवान परमात्मा होते. हे पाहून सुखदेवजाले सुटलं. काय वाटलं की मी काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणचा प्रसाद मी ग्रहण केला पाहिजे. कोणाला वाटतं हे? शुकाचार्यांना, ज्यांना आपण सुखदेवजी म्हणतो. त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, प्रसाद ग्रहण केला पाहिजे. त्या ठिकाणी सुखदेवजी आले, प्रसाद ग्रहण केला आणि ग्रहण केल्यानंतर सुखदेवजी काय म्हणतात की पांडवांचे माझ्यावर ऋण झाले. आणि ते ऋण फेडण्याकरता काय केलं सुखदेवजींनी? परीक्षित राजाला श्रीमद भागवत कथा सांगितली. याला म्हणतात कृतज्ञ. दुसरा वर्ग घ्या कृतज्ञ. भस्मासुराचं उदाहरण ज्ञानोबाराय देतात. जेथेची कृपा लाहिजे उरू तेथेची मनी व्यभिचारू तरी मी काय भस्मासुर अर्जुन म्हणे. आता भस्मासुराला भगवान शंकराने वर दिला होता काय की ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवशील तो जळून भस्म होईल. असा वर मिळाल्यानंतर कालांतराने भस्मासुर काय भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला तयार झाला. त्याला म्हणतात कृतज्ञ महाराज. विठाल म्हणून जीवनामध्ये मनुष्याच्या ठिकाणी कृतज्ञता असली पाहिजे, जी जगद्गुरु तुकोबारांच्या ठिकाणी होती. म्हणून जगद्गुरु तुकोबाराच्या साधू संतांचं वर्णन करतात अभंगाचं. पहिले काय सांगू आता Mama
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. हो, पण त्या संत महात्म्याचे उपकार काय सांगता येत नाही महाराज. संतांचे उपकार हे सांगता येत नाही. त्यांचे अनन्य अशा प्रकारे जगावरती काय उपकार आहेत महाराज. जी माणसं समाजामध्ये अज्ञान रूपी झोपेत व्यस्त आहेत त्या लोकांना जागे करण्याचं काम हे संत महात्मे करत असतात. उठा उठा साधू संत साधा आपुले हित गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. संत महात्मे आपल्याला झोपेतून जागे करत असतात. झोपेचे प्रकार सांगतो मी तुम्हाला. काही माणसं संध्याकाळी झोपताना काय करत असतात, झोपेमध्ये बडबड करतात. करतं का कोणी या ठिकाणी? त्याला काय म्हणायचं, बडबड करणारी झोप. काही संध्याकाळी झोपल्यानंतर संध्याकाळी झोपलेला आपल्याला झोपताना दिसतात परंतु झोपेमध्ये डोळे उघडेच. त्याला काय म्हणायचं, डोळे फोडी झोप. काही झोपताना तर असे झोपतात, पूर्वेला डोकं पश्चिमेला पाय. सकाळी उठून पाहत होतो काय, पश्चिमेला पाय आणि पूर्वेला डोकं. याला काय म्हणायचं, चक्री झोप. विठाल विनोदाचा भाग सोडून द्या. ह्या झोपेतून जागे करतात का? नाही महाराज. जी अज्ञान रूपी जीवाला लागलेली झोप आहे या झोपेतून जागे करतात. ज्ञानोबाराय वर्णन करतात, अविद्येची अनिदा विश्व स्वप्नांचा धंदा भोगीत होता प्रभुदा अनादि जो. विठाल काय वर्णन करावं महाराज त्या संतांचं. त्यांचा स्वभावच असा मायबापासारखा आहे महाराज. जगावरती किती प्रेम. एक वेळेस आई वडील तरी त्यांच्या स्वार्थाकरता प्रेम करतील. काय की माझं म्हातारपण झाल्यानंतर माझे मुलं मला सांभाळतील. ज्या अर्थी आई वडील असं प्रेम करत असतात का, काहीतरी अपेक्षा आहे. परंतु साधू संतांनी ज्यांना शिष्य आहे नव्हे त्यांचा भाग सोडून द्या. ज्ञानोबारायांनी जगाकडून काय अपेक्षा केली महाराज, मला सांभाळावं. साधू संतांनी हे अपेक्षा केली का, हजारो माझे शिष्य तयार व्हावे, लाखोनी माझे भक्त तयार व्हावेत, ही अपेक्षा केली का? नाही ना महाराज. काय अपेक्षा केली, यांनी फक्त देवाचं नामस्मरण करावं. स्वतः करता काय केलं महाराज. म्हणून संतांचा स्वभाव, देव तरी प्रेमाकरता भुकेला आहे, स्वार्थाकरता भक्तावरती प्रेम करतो. परंतु साधू संतांचं काय आहे महाराज, जगाच्या कल्याणाकरता त्यांच्याविषयी तळमळ आहे ना अंतःकरणामध्ये. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देहकष्ट भीती परोपकार आहे. किती वर्णन करावं महाराज त्यांचं. एक वेळेस आईचं सुद्धा वर्णन कमी पडेल महाराज संतांचं वर्णन करत असताना. Apa
उपकार सांगू मी काय, बापना करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या हे देखील पाय, दिले अक्षय अभय दान गा. हो, म्हणजे आई वडील सुद्धा करू शकत नाही ते साधू संत करत असतात महाराज. एखादं लहान मूल झोपला असेल, सकाळी एखादं लहान मूल झोपलं, त्याला शाळा असेल, आई त्याला उठवते, बाळा उठ तुला शाळेत जायचंय. कोण सांगतंय? आई सांगते. ते काय म्हणतं बाळ? लहान असतं, आता त्याला थंडीचे दिवस आहे, आता बाळालाच काय मोठ्या मोठ्या बाळाला झोपा लागत. हो असो, मला सुद्धा झोप लागते महाराज. असो, मग ती आई काय सांगते त्या बाळाला, बाळा उठ तुला शाळेत जायचंय. ते सांगतं आई थांब अजून 10 मिनिटं झोपू दे. ते बाळ सांगतं आईला. बरं आई 10 मिनिटांनी उठवायला जाते. आई म्हणते बाळा उठ उशीर झालाय शाळेत जायचंय. बाळ सांगतं आई अजून 10 मिनिटं झोपू दे. आई सांगते शान आहे माझं बाळ, लवकर शाळेत जाईल, छान छान अभ्यास करेल, छान छान मी डब्बा भरून देईल. असं गोड बोलून आईनं त्याचं वर्णन केलं. हुशार आहे माझं बाळ. असं म्हटलं हुशार म्हटलं ते लगेच उठून उभा राहतं, आंघोळ करतं आणि शाळेत जातं. मग आईचं तसं समजावण्याचं काय बाळाला, आई तसं समजावून सांगते. तसं महाराज साधू संत या जगाला समजावून सांगतात. उठा उठा साधू संत साधा आपले हित. महाराज या ठिकाणी गमतीचा विषय कधी कधी मी विचार करतो. ज्या अर्थी असं वर्णन आलंय, उठा उठा साधू संत साधा आपले हित, साधू संतांना उठवण्याकरता जर उपदेश करत असेल, ते साधू जर झोपेत असेल तर साधू कसे म्हणायचे? येतो का नाही प्रश्न या ठिकाणी? उठा उठा साधू संत साधा आपले हित प्रश्न येतो. परंतु त्याचं वर्णन असं आहे, उठा उठा साधू संत साधा आपले हित. काय आपल्याला शाणे म्हणत असतात संत लोक, काय आपल्याला संताचा अधिकार दिला. उठा उठा साधू संत साधा आपले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत विठ्ठल. पण असा मायबापाचा स्वभाव संताचा आहे महाराज. विचार करा तुम्ही, ज्ञानोबारायांचा जर विचार केला, एका आईला 3 मुलं आहे महाराज. पहिला मुलगा कलेक्टर घ्या, दुसरा मुलगा डॉक्टर घ्या, काय घ्यायची ती पदवी घ्या, आणि तिसरा मूल त्या आईला काय पांगळय, ज्याला चालताही येत नाही, काही वाचता येत नाही, बोलता येत नाही, नवे नवे त्याची शरीराची घाण सुद्धा त्याला साफ करता येत नाही. एवढं आईवरती काय अवलंबून असलेलं ते बाळ. मला सांगा, ती आई विचार करते की कलेक्टर गेल्यानंतर माझ्या बाळाचं कसं होईल, हे माझ्या बाळाला जीव लावू शकत नाही. समजा मी या जगतामध्ये राहिले नाही तर माझ्या बाळाचा सांभाळ कोण करेल महाराज? डॉक्टरची बायको त्याला सांभाळायची नाही, कलेक्टरची बायको त्याला सांभाळायची नाही, मग सांभाळेल कोण? मला सांगा, ती आई कोणामध्ये राहत असेल? जे तिचं बाळ अपंग आहे त्या बाळाला जीव लावण्याकरता त्याच्यातच राहील की नाही आई? तसा स्वभाव ज्ञानोबारायांचा आहे महाराज. जे खळांची व्यंकटी सांडू, जगातील खळ लोकांकरता ज्ञानोबाराय प्रार्थना करतात. देवा यांना तू मारू नको, यांच्यातील असलेली वाईट दृष्टी, काय वाईट प्रकारचं त्यांचं अंतकरण आहे, त्याला तू मार. असा स्वभाव आहे त्यांचा महाराज. परीक्षेमध्ये आम्ही चिंतन करता कधी कधी विचार करतो. नामदेवराय एका ठिकाणी वर्णन करतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, ज्ञान काय अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नावा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखीने दान पांडुरंग. नामदेवरायाच्या मागणी आणि ज्ञानोबारायांच्या मागणीत मी तुम्हाला बदल सांगतो. नामदेवरायांची मागणी म्हणजे बापाचं अंतकरण आहे. अकल्पाविष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. नामदेवरायांनी ज्यावेळेस भगवंताकडे मागणी केली, देवाला सांगितलं, देवा जे तुझी सेवा करतात त्यांना अकल्पापर्यंत आयुष्य दे, त्यांना नाही त्यांच्या कुळाला आयुष्य दे. कोणाकरता? नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. पांडुरंगा ज्यांच्या मुखामध्ये तुझं नाम आहे, काय त्यांच्या कुळाला अकल्पापर्यंत आयुष्य दे. ही कोणाकरता मागणी केली? ज्यांच्याच मुखामध्ये पांडुरंगाचं नाव आहे. ज्ञानोबारायांची मागणी बघितली का? आईचं अंतकरण जे खळांचे व्यंकटी सांडू, असा स्वभाव ज्ञानोबारायांचा आहे महाराज. विठ्ठल. म्हणून त्या ज्ञानोबारायांच्या पायावर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संतांचं वर्णन करत असताना त्यांच्या पायावर आपण आपला जीव जरी काढून ठेवला महाराज
तरी तो काय कमीच आहे अभंग असं. काय दाबे त्याचे पायावर आपण आपला जीव जरी काढून ठेवला महाराज तरी तो कमीच आहे. एकदा नारद महर्षी भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता गेले. दर्शनाकरता गेल्यानंतर भगवंताच्या घरी गेल्यानंतर नारदाने असं बघितलं की भगवान परमात्मा पूजा करत होते. आता आपण वारकरी मंडळी आपल्या घरी करतो ती देवपूजा, भगवान परमात्मा करतात ती कोणती पूजा? ती आहे संत पूजा. भगवान परमात्माने काय केलं, एक पाठ मांडला. पाटावरती सगळ्या संत मंडळीचे फोटो ठेवले, त्याच्यामध्ये नारदाचाही फोटो होता. सगळ्या संतांची पूजा भगवान परमात्मा सकाळी सकाळी करत होते. त्या ठिकाणी नारदजी आले. नारदांनी बघितलं देवाजवळ. बघितल्यानंतर नारदांनी पहिल्यांदा बघितलं ना देवाला, असं नारदाला जरा आश्चर्य वाटलं. नारदाने देवाला विचारलं, देवा आम्ही सगळी संत मंडळी तुझी पूजा करतो, जगाचा चालक जगाचा मालक तू आहे, तुला कशाला पूजेची गरज पाहिजे? वृक्षाची पानं हली ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही आणि असा असणारा परमात्मा संताची सेवा करतो. नारदाला जरा आश्चर्य वाटलं. नारदाने विचारलं, देवा तू ज्या आरती संताची पूजा करतो त्या आरती यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे, मला ते कारण तेवढं तू सांग. देवानं सांगितलं, नारदा माझी वाचा सुद्धा कुंठित होते, मी तुला सांगू शकत नाही. असं कोण म्हणतंय? परमात्मा म्हणतोय. भगवान परमात्मा नारदाला सांगतोय. नारदाने सांगितलं, नाही देवा तुम्ही मला सांगितलं पाहिजे. भगवान परमात्मा म्हणतात, तुला ऐकायचं ना, ऐक. आपल्या गावाच्या बाहेर एक बाबळीचं झाड आहे. त्या बाबळीच्या झाडावरती एक सरड्या बसला. त्या सरड्याला जाऊन विचार
की संतांचा महिमा काय आहे. नारदानं सांगितलं, देवा मस्करी करतो का. भगवान तर म्हणतात, नारदा माझी आज्ञा म्हणून जा. आता देवाचा शब्द आहे, कसा मोडावा. गेले नारदजी, त्या ठिकाणी गेले, त्या झाडाजवळ आले, इकडं तिकडं बघितलं, झाडावरती तो सरड्या दिसला. त्याला सांगितलं, बाबा रे, मला तुझ्याकडे भगवान गोपाल श्रीकृष्णाने पाठवलंय, तू मला संताचा महिमा सांगू शकतो का. असं विचारल्या बरोबर तो सरड्या महाराज तरफड करीत नारदांच्या पायाजवळ पडला आणि त्याने आपले प्राण सोडले. नारदजींना वाईट वाटलं. उगाच देवाचं ऐकून या ठिकाणी आलो नसतो तर एक मुका जीव या प्राण्याला मुकला नसता. जाऊ द्या, काय देवाला संताचा महिमा विचारायचा नाही. घरी गेले नारदजी निघून. 8-10 दिवस झाले. नारदाला काही झोपच येत नव्हती, चैन पडेना. पुन्हा भगवंताकडे आले, देवाला प्रार्थना केली, देवा सांगा ना संतांचा महिमा. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, नारदा तुला ऐकायचा ना संतांचा महिमा, ऐक. आपल्या गावाचे जे पाटील आहे, त्या पाटलाच्या आमराईमध्ये एका आंब्याच्या झाडावर एक पोपट बसलाय. त्या पोपटाला जाऊन विचार की तू संतांचा महिमा काय आहे. असं म्हटल्याबरोबर नारदजी निघाले, त्या ठिकाणी आले, त्या वनामध्ये आले, आंब्याच्या झाडाजवळ आले. इकडं तिकडं बघितलं, त्या झाडावरती पोपट दिसला, त्याच्याजवळ गेले. त्याला सांगितलं, बाबा रे, मला तुझ्याकडे भगवान गोपाल श्रीकृष्णाने पाठवलंय, तू मला संताचा महिमा सांगू शकतो का. असं म्हटल्याबरोबर महाराज तो पोपट सुद्धा पंख हलवीत तरफड करत नारदांच्या पायाजवळ आला आणि आपले प्राण सोडले. नारदाला परत वाईट वाटलं. भगवंताचं ऐकून, देवाचं ऐकून या ठिकाणी आलो नसतो तर एक मुका जीव या प्राण्याला मुकला नसता. तो सरड्याही मेला, आता या पोपटही मेला. काय करावं. एवढं वाईट वाटलं. घरी निघून गेले. 8-10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले. नारदाला काही करमनाच. परत देवाजवळ आले, प्रार्थना केली, देवा अहो सांगा ना संताचा महिमा. भगवान म्हणतात, काय सांगू नारदा तुला, बाकी काही नका सांगू, संतांचा महिमा तेवढा सांगा फक्त. असं म्हटल्याबरोबर भगवंताने सांगितलं, नारदा तुला संतांचा महिमा ऐकायचा ना, ऐक. आपल्या गावाच्या बाहेर जो राजा आहे, त्या राजाला 12 वर्षापासून एकही मूलबाळ नाही. आत्ताच काल परवा त्याला काही मुलगा झाला. त्या मुलाला जाऊन विचार की तू संतांचा महिमा काय आहे. नारदानं सांगितलं, भाऊ तुझा संतांचा महिमा तुझ्याकडेच ठेव. तो सरड्या मेला, हो, त्याचं कुणी मागे पुढे बघणारं नव्हतं. तो पोपटही मेला, त्याचंही कुणी मागे पुढे बघणारं नव्हतं. जर का राजाच्या मुलाला काही कमी जास्त झालं, हो, तर राजा मला जिवंत सोडणार नाही. भगवान परमात्मा म्हणतात, नारदा माझी आज्ञा म्हणून जा. बर बर. निघाले नारदजी, त्या ठिकाणी आले. प्रधानाने बघितलं की नारदजी आले, एवढा आनंद झाला. राजाला सांगितलं नारदजी आले. राजाला एवढा आनंद झाला, राजा पळत पळत काय बाहेर आला. बाहेर आल्यानंतर राजवाड्याच्या बाहेर आला. नारदाला बघितलं नारदजींना. एवढा आनंद झाला, काल परवाच मला मुलगा झाला आणि मला आज संत दर्शन झालं. माझ्या घराला संताचे पाय लागले, माझ्या मुलाला देखील साधू संताचं दर्शन होईल. एवढा आनंद झाला. आदर आतिथ्याने काय केलं, नारदजींना आत बोलवलं. राजाने एक आसन दिलं बसण्याकरता. नारदजी बसले. राजाने मस्त त्यांची पूजा केली, दर्शन घेतलं आणि दासीला सांगितलं, दासी राणी साहेबाला सांगा बाळाला घेऊन या. दासी गेली, राणी साहेबाला सांगितलं, राणी साहेब राजे साहेबांनी तुम्हाला बोलवलंय, बाळाला घेऊन बोलवलंय. नारदजी आले. राणीलाही आनंद झाला, बाळाला घेऊन आली. बाळाला नारदांच्या मांडीवर दिलं. दिल्यानंतर नारदजी त्या बाळाकडे बघायला लागलं. ते बाळ सुद्धा नारदजींकडे बघत होतं. भगवान परमात्माने बघितल्यानंतर, त्या नारदजींना बघितल्यानंतर काय त्या बाळाला प्रश्न केला, बाळा मला तुझ्याकडे भगवान गोपाल श्रीकृष्णाने पाठवलंय, तू मला संताचा महिमा सांगू शकतो का. असा प्रश्न केल्यानंतर महाराज ते बाळ जोरजोरात हसायला लागलं. नारदजी घाबरले. याचं काय त्या पोपटा सरड्यासारखं झालं तर अवघड होतंय. नारदाने सांगितलं, बाळा तुझं हसणं थांबव. त्यावेळेस ते बाळ बोलायला लागलं. महाराज त्या बाळाने सांगितलं, नारदजी मी मागील जन्मामध्ये सरड्या होतो. त्या सरड्याच्या जन्मामध्ये मला संत दर्शन झालं, त्या योनीतून माझी मुक्तता झाली. नंतर मला पोपटाचा जन्म मिळाला.
त्या पोपटाच्या जन्मामध्ये सुद्धा मला संत दर्शन झालं, त्याही योनीतून माझी सुटका झाली आणि त्या संत दर्शनाचा परिणाम मी या मोठ्या राजघराण्यात जन्माला आले. पण त्या संतांच्या पायावर महाराज आपण आपला जीव जरी काढून ठेवला तो कमीच आहे. त्यांच्या उपकारातून कधी उतराई होता येत नाही महाराज, कधीच होता येत नाही महाराज. त्या समुद्रामध्ये किती पाणी आहे? 10 लिटर 20 लिटर बिसलरीची बॉटल नाही. त्या समुद्राच्या पाण्याचं प्रमाण आपण लावू शकत नाही. असंख्य पाणी समुद्रामध्ये आहे. त्या पाण्याचं वर्णन जर आपल्याच्याने होत नसेल तर त्या साधूचं वर्णन सुद्धा होणं आपल्या वाणीला अवघड आहे महाराज. ते साधू संत काय करत असतात? सहज बोलणे हित सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविते काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. हो, संत महात्मे काय करत असतात? सहज बोलतात. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविते. त्यांचा सहज बोलण्याचा परिणाम जगाचं कल्याण. आणि आपण सहज जरी बोललो तर जगाचं वाटोळं होतं. एवढं अंतर आहे महाराज. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. या अज्ञानी जीवाला शिकवण्याचा प्रयत्न संत महात्मे करत असतात. ते सहज जरी बोलले तरी जगाचं कल्याण होतं महाराज. ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्रातील जर आपण विचार केला तर ज्ञानोबारायांनी काय केलं महाराज? एक जयपाल नावाचा राजा होता. त्या राजाला 12 मुली होत्या.
राजाला मुलगा काही होत नव्हता. राजाने त्याच्या जीवनामध्ये एवढे प्रयत्न केले, कोल्हापूरला गेला, ह्या देवीला गेला, त्या देवीला गेला, सगळीकडे फिरला, जे करायचं नको ते सगळं काही केलं, परंतु राजाला काही मुलगा झालाच नाही. राजाने राणीला धमकी दिली, आता जर तुला मुलगा झाला नाही तर तुला काय जिवंत ठेवणार नाही. राणी घाबरली महाराज. परंतु राणीची दासी हुशार होती. राणीला सांगितलं, राणी साहेब काही काळजी करू नका, कोल्हापूरला चला. कोल्हापूरला गेल्यावर काय होतं, मुलगा होतो. बरं, राणी कोल्हापूरला जाऊन आली. पाहता पाहता राणीला मुलगीच झाली. राणी घाबरली. परंतु राणीची दासी हुशार होती. राणीला सांगितलं दासीनं, राणी साहेब काही काळजी करू नका, आपण काहीतरी करू. राणीनं काय केलं, प्रधानजीला बोलवलं आणि सांगितलं काय की तुम्ही तरी काहीतरी करा, राजाला खोटी वार्ता कळवा. राजा ते प्रधानाने काय केलं, एका ज्योतिषाला बोलून आणलं. त्या ज्योतिषाला सांगितलं की तुम्ही राजाला खोटं भविष्य सांगा. राणीनं आणि प्रधानानं त्याला एवढं धनद्रव्य दिलं, तो राजासोबत खोटं बोलण्याकरता तयार झाला. कोण, ज्योतिष. राजाजवळ आला, राजाला बातमी दिली. कोणी, ज्योतिषाने दिली. सांगितलं, राजेसाहेब तुमच्या वंशाला दिवा पावला. राजाला एवढा आनंद झाला महाराज. त्या ज्योतिषाने सांगितलं, राजेसाहेब तुमच्या वंशाला दिवा पावला हे खरं आहे, परंतु त्याच्यामध्ये एक अवगुण आहे. काय, तुमच्या मुलामध्ये अवगुण आहे. 12 वर्ष तुम्हाला तुमच्या मुलाचं तोंड पाहता येणार नाही. आणि 12 वर्षाच्या आत तुम्ही जर तुमच्या मुलाचं तोंड पाहिलं, एक तर तुमचा तरी मृत्यू होईल, नाही तर तुमचा मुलगा तरी मरण पावेल. राजाने विचार केला, 12 वर्षानंतर मुलगा झालाय, काही हरकत नाही. एवढ्या वर्षानंतर मुलगा झालाय, पुढचे 12 वर्ष कसे निघून जातील काही कळणार नाही. राजाने सांगितलं, काही हरकत नाही, परंतु माझ्या वंशाला दिवा पावला याच्यातच मला आनंद आहे. पाहता पाहता निघून गेले महाराज 12 वर्ष. नवे 15 वर्ष निघून गेले. त्या मुलीच्या अंगावरती मुलाचे कपडे घालायचे म्हणून सहसा ही गोष्ट कोणाच्या लक्षात येत नव्हती. परंतु त्या राजाने काय केलं, आपल्या मुलीरूपी मुलाला मुलगा पाहण्याकरता सुरुवात केली. कोणाला, राजाच्या नजरेत तो मुलगाच, परंतु ती मुलगी होती महाराज. म्हणून राजाने त्या मुलीरूपी मुलाला मुलगा पाहण्याकरता सुरुवात केली. आणि ही गोष्ट त्या मुलीला कळाली महाराज. तिला एवढं वाईट वाटलं, माझ्या राजवाड्याला कलंक लागेल, माझं जर लग्न झालं तोही मुलगा आणि मीही मुलगा, म्हणून आपल्या राजवाड्याला काही कलंक लागू नये म्हणून तिनं काय केलं, आत्महत्या करण्याचं ठरवलं. मध्यरात्री उठली, जंगलामध्ये गेली, अरण्यामध्ये आली, घोडा घेऊन आली, अरण्यामध्ये आली. एक दोर जवळ आणलाच होता, झाडाला अटकवला, त्याचा फासा तयार केला महाराज. आणि त्या फाशामध्ये ज्यावेळेस आपला मुंडका अडकवणार तेवढ्यात तिच्या कानावर काय जय घोष ऐकू आला, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. हो असो, असा जय घोष तिच्या कानावरती ऐकू आल्यानंतर महाराज तिला आनंद झाला. मरता मरता काहीतरी साधू संतांचं दर्शन होईल म्हणून गळ्यातून तो फासा काढला आणि पळत पळत त्या दिंडीमध्ये आली. त्या ठिकाणी दिंडी चालली होती आणि ती दिंडी काय सामान्य माणसाची होती का महाराज, भक्ती ज्ञान वैराग्य संपन्न विश्वमाऊली ज्ञानोबारायची ती दिंडी होती. प्रथमतः तिने काय केलं, माऊलींच्या पायाला मिठी मारली आणि ढसा ढसा रडू लागली महाराज. रडत असताना माऊलीनं सांगितलं, बाळू उठ. ज्ञानोबाला सांगतात, बाळू उठ. तिनं सांगितलं, माऊली मी बाळू नसून काय आहे, बाळी आहे महाराज. परंतु ज्ञानोबा सांगतात, बाळा माझी वाचा ही खोटी नाही, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महादीप पातले प्रभू. ज्ञानोबा सांगतात, माझी वाचा ही सत्य आहे. असं म्हटल्यानंतर महाराज त्या मुलीचा सुद्धा मुलगा श्रेचा तो केला पुरुष स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, निमिष मात्रे देहा
ज्ञानोबा या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात, कृतज्ञता व्यक्त करतात, त्या साधू संतांचा अधिकार महाराज काही कमी नाही. त्या साधू संतांचा अधिकार एवढा आहे महाराज, नवे नवे भगवंताला सुद्धा शिवे देण्याचा अधिकार साधू संतांचा आहे. जनाबाई ज्या वेळेस आंघोळी करता बसल्या, गार पाणी द्याऐवजी भगवंताने आणखीन गरम पाणी दिलं, त्यावेळेस भगवंताला महाराज जनाबाईने शिव्याच दिल्या ना. अरे विट्या विट्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रडकी झाली जन्म सावित्री चुडाली, तुझे गेलेले मढे तुला पाहुणी काळ रडे, उभी राहुणी अंगणी शिव्या देती जाशी जणी. जनाबाईने सुद्धा महाराज भगवंताला शिव्या दिल्या, परंतु आपल्या भक्ताविषयी असलेलं प्रेम, भक्तांनी शिव्या जरी दिल्या तरी भगवंताला त्या ओव्या वाटतात महाराज. आणि आपण रात्रंदिवस जरी भजन केलं तर भगवंताला शिव्याच दिल्यासारखं वाटतं महाराज. का? अंतकरणामध्ये शुद्धता नाही, साधू संतांविषयी असलेलं प्रेम नाही. दुसऱ्याविषयी जर अंतकरणामध्ये द्वेष असेल तर भगवान परमात्मा सुद्धा आपली भक्ती कधी स्वीकारत नाही. विठ्ठल ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्धता आहे त्याच्याच अंतकरणामध्ये भगवान परमात्मा वास करत असतो. ज्ञानोबा किती गोड वर्णन करतात. जयाचे चोखटे मानसी मी होण्याचे क्षेत्र संन्यासी, जे निजले उपास्थिती वैराग्य गा. असे जे साधू आहे ज्यांचं झोपेत सुद्धा कधी वैराग्य बिघडत नाही महाराज. उदाहरण द्यायचं झालं तर स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस एकदा झोपले होते महाराज. त्यांच्या झोपेमध्ये एका मनुष्याने परीक्षा घेण्याकरता 1 रुपयाचा ठोकळा ठेवला आणि तो ठोकळा ठेवल्यानंतर झोपेमध्ये त्यांचे हात दाबत होते महाराज, त्यांची मूठ सुद्धा दबत नव्हती. असे जे महात्मे त्यांचं झोपेत सुद्धा वैराग्य बिघडत नाही. आणि आपलं एखादं कीर्तन होऊ द्या, प्रवचन होऊ द्या, गाडीच्या बाहेर जात नाही त्यावेळेस परत फोन येतो महाराज. ही शोकांतिका आहे. विठाल विठाल या ठिकाणी हरदे बाबा, तुमच्यामुळे मला एक सांगावं असं वाटतं. तसं माझा तो सांगण्याचा अधिकार नाही, परंतु आपल्या अंतकरणातील असलेला भाव म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. हल्लीच्या काळाचा जर आपण विचार केला, वारकरी संप्रदायामध्ये एवढ्या उंचीची महात्मे आहेत महाराज, ज्यांनी संप्रदायाला आजपर्यंत टिकून ठेवलंय. जगद्गुरु तुकोबारायांचे नाट असतील, ज्ञानोबारायांचा 9वा अध्याय असेल, जीवनामध्ये काहीतरी थोडी सुद्धा साधना आहे. ज्यांनी जे महिना वारकरी आहेत, ज्ञानोबारायांची वारी, जगद्गुरु तुकोबारायांची वारी, पांडुरंगाची वारी, एवढी साधना जीवनामध्ये आहे, त्यांना समाजाचं काहीच घेणं देणं नाही महाराज. समाजाकरता मनामध्ये तळमळ आहे, परंतु जगामध्ये फारसं ते गुंतत नाही. जगाच्या कल्याणाकरता त्यांनी देवाच्या पायऱ्या झटल्या महाराज. परंतु आताच्या काळाचा विचार केला, आपल्या संप्रदायामध्ये उंची वाढवणारीही माणसं आहेत आणि उंची खाली घालणारी सुद्धा माणसं आहे महाराज. हे मी सांगायचा अधिकार नाही, परंतु ज्ञानोबारांच्या दरबारासमोर मला ते सांगायला लाज वाटणार नाही. माझा अधिकार कसाही असो, मी लहान असो, मला याच्याबद्दल काही वाईट वाटत नाही. सांगण्याचा भाव माझा असा, ज्या ज्ञानोबारायांनी एवढं विश्वाला तारण्याचं सामर्थ्य ज्या ज्ञानोबारायांमध्ये आहे, त्या ज्ञानोबारायांना माधुकरी सुद्धा महाग होती महाराज. आपण तो विचार केला पाहिजे. ज्या ज्ञानोबारायांच्या जीवावरती आपण समाजामध्ये फिरतो, त्या ज्ञानोबारायांकरता आपण तरी काय केलं? कधी याचा बारकाईने कधी विचार केला का? मी फार ज्ञान सांगतोय, फार अवघड सांगतोय, याचा भाग सोडून द्या. खरं तर माझा तो सांगायचा अधिकारही नाही, परंतु सांगायचा भाग जर झाला, आता एखादा पोलीस असेल, एखादा डॉक्टर असेल, आपण इतर क्षेत्रामध्ये जाऊन बघा, एखादा राजकीय नेता असेल, याच्यामध्ये काही चांगले नेते आहेत ज्यांनी चांगले रोड बनवले, काही चांगलं केलं, काही वाईट करणारे, काही पैसे खाणारेही माणसं आहेत. एखादा पोलीस असेल तो करप्शन असेल, एखादा चांगला असेल, एखादा डॉक्टर असेल पेशंटला मारून पैसा कमवत असेल किंवा पेशंटला जीवनदान देऊन पैसा कमवत असेल. कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगलं आणि वाईट हे दोनही प्रकार आहे. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काहीतरी अशा प्रकारची माणसं आहेत. एक कांदा सडलो तर महाराज सगळेच कांदे सडल्यासारखे होतात. असो काय, एक जर वाईट मनुष्य असला तर इतर लोकांना आपण कधीच वाईट म्हणायचं नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्रातला एक जरी वाईट मनुष्य निघाला तर सगळे लोक म्हणतात त्यांची जातच ती आहे महाराज. विठाल कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये असंच आहे.
परंतु आपण हा नाही विचार करायचा की लोक मला नाव ठेवतील, काही असो, मला फक्त जीवनामध्ये ज्ञानोबारायांची सेवा करायची, सद्गुरूंची सेवा करायची, साधना करायची, उपासना करायची. माझा आराध्य दैवत आहे पांडुरंग परमात्मा, त्याची सेवा करायची. त्याने मला जीवन दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावय वचन, जेणे तू जोडसे नारायण नासे जीव पण भौरव. जीवनामध्ये काय करायचं? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने. आयुष्याच्या साधनामध्ये तो देव प्राप्त करण्याकरता साधन दिलंय ना महाराज, हेच केलं पाहिजे. जीवनामध्ये काही नको. आता मी लहान आहे, मी समाजामध्ये एवढं काही फिरलो नाही. हरदे बाबा, मी आपल्याला सांगतो, आपण आत्तापर्यंत साधना केली, समाजामध्ये आपण कार्यक्रमाकरता कीर्तनाकरता बाहेर आपण जात असता, परंतु माझा एवढा समाजामध्ये संपर्क नाही, काही नाही. परंतु माझी जीवनामध्ये एकच इच्छा आहे, फारच कार्यक्रम आले पाहिजे असंही काही नाही. जीवनामध्ये जेवढे कार्यक्रम आहे ते सद्गुरूंच्या सेवेमध्ये असावे. इतरत्र कुठेही समाजात फिरणं नको, काही नको, काही नको. जीवनामध्ये फक्त ज्ञानोबारायांची सेवा आणि सद्गुरूंची सेवा, याच्या पलीकडे आज माझं ज्ञानोबारायांच्या ठिकाणी काही मागणं नाही. विठ्ठल पण ज्या ज्ञानोबारायांनी जगाला ज्ञान दिलं, त्या ज्ञानोबारांसमोर आपण काय ज्ञान सांगावं महाराज? आपल्यामध्ये काय आहे महाराज? या ठिकाणी मी आपल्याला आज काय ज्ञान देण्याकरता नाही आलो. जेवढी सद्गुरूंकडून सेवा आली, ते सेवेला फक्त हो म्हणायचं, नाही कधी म्हणताच येत नाही. सद्गुरूंची सेवा करायची जीवनामध्ये, कशी असो, तोडकी असो, मोडकी असो. आता मला काय येतं महाराज? काही लयच ग्रंथाचा अभ्यास आहे, लय ज्ञान आहे असं आहे का? परंतु जेवढं ज्ञान आहे तेवढं फक्त सद्गुरूच्या मुखातून ऐकलेलं आहे. याच्या पलीकडे इतरत्व कुणाचंही ज्ञान मी या ठिकाणी सांगत नाही. विठ्ठल साधू संतांनी म्हटलंय, पाहुणी या ग्रंथ करावे कीर्तन. आताची परिस्थिती बघितलं, ऐकून या कॅसेट, करावे कीर्तन. विठ्ठल विनोदाचा भाग सोडून द्या. जीवनामध्ये जे काही करायचं ते फक्त सद्गुरू करता करायचं. तुम्ही जर नामस्मरण करत असाल, साधना करत असताना देवाची प्राप्ती होईल. परंतु ज्या दिवशी तुम्ही साधू संतांची सेवा करताना, सद्गुरूची सेवा करताना, त्या दिवशी तुम्हाला देवाची सुद्धा प्राप्ती होईल. विठ्ठल साधूच्या सेवेचं फळ महाराज फार मोठं आहे. साधूची सेवा ही जीवनामध्ये असली पाहिजे. गावबानी महाराज काय केलं होतं? फक्त साधूच्या संगतीमध्ये राहिला, त्याचा परिणाम पुढचं जे चरित्र आहे ते कोणी लिहिलं? गावबानी लिहिलं महाराज. संतांच्या संगतीमध्ये राहण्याचा परिणाम. मला कीर्तन करता येतच नव्हतं महाराज. मी या ठिकाणी जे उभा आहे ना, तुम्हाला याची एक गंमत सांगतो. माझी संस्था पूर्ण झाली, मला कीर्तन काही येत नव्हतं. फक्त अभ्यास करायचो, चिंतन करायचो आणि देवगडला सेवेला जायचो नेहमी. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबाची पुण्यतिथी होती. त्यावेळेस लॉकडाऊन होतं, एवढे काही माणसं नसायची, काय नसायची. गुरुवारी बाबा, देवगडचे बाबा जवळ आले. बाबांनी सांगितलं, शशिकांत आज बाबांच्या पुण्यतिथीची सेवा आपल्याला करायची. मला एवढा आनंद झाला. येत तर काहीच नाही, परंतु मनामध्ये एवढंच निश्चय, उभं राहायचं आणि सद्गुरूची सेवा करायची. ती कशी असो, परी येत असे की जे आधरू तेनीचे बोले मिस. हा, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. फक्त जीवनामध्ये एकच, सद्गुरूने सांगितलं ना, कशीही परिस्थिती असो तिथं फक्त उतरायचं. विठ्ठल त्या दिवशी उभा राहिल्याचा परिणाम आज या ठिकाणी उभा आहे. साधूचा महिमा, संतांचा महिमा महाराज फार आगाध आहे. साधू एवढं करुणापर पात्र या जगतामध्ये कुठंही नाही महाराज. आई सुद्धा एवढं करुणामय नसन, एवढं साधूचं जीवन आहे महाराज. या जगाकरता ज्ञानोबाराचा काळ आपण विचारात घेतला. ज्ञानोबाराने त्यावेळेस काय केलं महाराज? समाजाकरता एवढे अहोरात्र कष्ट केले, एवढी नामसाधना केली. भगवान परमात्म्याच्या गीतेवरती ज्ञानोबारांनी टीका केली. का? गीता सर्वसामान्यांना, माझ्यासारख्या माईबापांना, माझ्यासारख्या पामाऱ्यांना, सगळ्यांनाच गीता कळावी याच्याकरता गीतेवरती ज्ञानोबारांनी काय केली? टीका केली. नवे नवे 56 भाषेचा केला असे गौरव. एवढं सगळं करून ज्ञानोबारांनी या समाजापर्यंत हे ज्ञान पोहोचवलंय. आता आपण जर भगवद्गीतेचा विचार केला तर श्रीमद भगवद्गीता ही विश्वपरमामध्ये सांगितली गेली. महाभारतामध्ये आता भगवान परमात्मा असो, या ठिकाणी एक प्रश्न येतो,
भगवान परमात्म्याने ज्यावेळेस गीता सांगितली त्यावेळेस ती गीता कोणी लिहिली हो? मला पडणारा प्रश्न आहे महाराज. मी अभ्यास व्हावा म्हणून आपल्याला विचारतो. सांगन का माझं कोणी उत्तर या ठिकाणी? असो मला पडलेला प्रश्न, गीता कोणी लिहिली? भगवान परमात्म्याच्या मुखातून नवे नवे भगवान परमात्म्याने अर्जुनाला उपदेश केला, नवे नवे अर्जुनाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला उपदेश केला. परंतु भगवंतांनी जो उपदेश केला तो कोणी लिहिला? बरं जाऊ द्या. व्यासांनी काय लिहिलं? हा, भागवतामध्ये जे भागवत व्यासांनी लिहिलं, भागवतामध्ये विश्वपरमामध्ये गीता आली, ते सगळे व्यासांनी लिहिले. बरं व्यास कोण होते? व्यास हा भगवान परमात्माचाच अवतार आहे. म्हणून हे सगळं आपण म्हणतो व्यासोष्टी जगत्रय, हे व्यासांपासून उष्ट आलेलं जे ज्ञान आहे हे आतापर्यंत सगळे साधू संत होऊन गेले. परंतु व्यास हे सुद्धा भगवंताचा अवतार आहे. भगवंतालाच काय करावं लागलं? त्याचा विस्तार करावा लागला. विठ्ठल ज्ञानोबारांचा विचार करा. ज्ञानोबारांचा काय अवतार कशाचा आहे महाराज? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. भगवान विष्णूचा अवतार ज्ञानोबा आहे. म्हणून ज्ञानोबाराचा सुद्धा तेवढा अधिकार आहे महाराज. गीता जशी भगवान परमात्म्याने सांगितली तशीच गीता रूपी ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबाराने सांगितली. तोच परमात्मा. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, 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 गीता ज्या ज्ञानोबारांनी या जगाला एवढं ज्ञान दिलं ते ज्ञानोबार आहे. ज्ञानोबारांचा काळ जर आपण विचारात घेतला तर ज्ञानोबारांनी महाराज जगाकरता एवढं जे ज्ञान केलं ते साधनेच्या माध्यमातूनच केलं ना महाराज. ज्ञानोबाराय त्यावेळेस मधुकरी मागायला जायचे. त्यावेळेस ज्ञानोबारांना एक वेळचं जेवण सुद्धा महाग होतं महाराज. का? ज्ञानोबारांनी सकाळी मधुकरीला गेल्यानंतर ज्ञानोबाराच्या झोळीमध्ये शेण सुद्धा टाकलं महाराज. ते ज्ञानोबार आहे. तरी सुद्धा जगाकरता त्यांनी काय केली? देवाजवळ प्रार्थनाच केली ना. बरं ज्ञानोबाराच वर्णन करतात संताचा स्वभाव कसा आहे. जो खांडवाया घाऊ घाली, का लावणी जायाने केली, दोघा एकचे सावली वृक्ष दे जायसा. म्हणून एखादं झाड असेल त्या झाडाला आपण घाव मारा, एखादे ज्याने झाड लावलं त्याला सुद्धा झाड सावलीच देतं. नवे नवे कुरेकर बाबा सांगतात जो झाड तोडतो तो सावलीतच झाड तोडतो. विठ्ठल त्याच्यावरती सुद्धा उपकार करणार काय आहे महाराज? झाड आहे. तसा संताचा स्वभाव आहे. ऊस माहिती आहे सर्वांना. ज्ञानोबाराय ऊसाचा सुद्धा दृष्टांत देतात. नातरी इक्षदंडू पाळीताया गोडू गाळीताया कोडू नोहेची जेवी. म्हणून ज्याने त्याला काय चरकीमध्ये घातलं त्याचा रस निर्माण केला त्याला सुद्धा गोडच लागतं. आणि ज्याने लावणी केली त्याला सुद्धा काय गोडच आहे महाराज. तसा संताचा स्वभाव आहे महाराज. कसाही मनुष्य जाऊ द्या त्यांच्या जवळ त्याच्यावरती सुद्धा संत महात्मे काय करत असतात? उपकार करत असतात. म्हणून ज्ञानोबारायांना जीवनामध्ये कितीही त्रास झाला तरी जगाकरता ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच लिहिली आणि जगाला तारलंच महाराज. असे असणारे ज्ञानोबाराय. त्यांचं कितीही वर्णन केलं. ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये सेवा आहे म्हणून ज्ञानोबारापेक्षा आपण या ठिकाणी काय सांगावं?
विठ्ठल विठ्ठल पण ज्या ठिकाणी काही सांगण्याकरता आपली बुद्धी सुद्धा कुंठित व्हावी महाराज. आपल्याला शब्द फुटत नाही, वाचा फुटत नाही. साधू संतांचं कितीही वर्णन करा महाराज, ते कमीच पडणार आहे. आपल्याकडून ते वर्णन कधी पूर्ण होऊ शकत नाही. गाय जरी रानामध्ये चरायला गेली, तिचं चित्त तिच्या घरच्या वासरापाशी असतं, तसं संतांचं चित्त हे जगाच्या कल्याणाकडे असतं. हे संत महात्मे जगाच्या कल्याणाकरता काय करत असतात? इच्छा करत असतात अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे वत्स
हा
काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविते. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते, तैसे मज येते सांभाळीत. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. संकल्पित वेळेमध्ये या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द काय महाराज, त्याचं आपण वर्णन करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, परंतु जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सोडण्याचा अधिकार आपला नाही. म्हणून जसं काही तोडको मोडको मला या अभंगावरती बोलता आलं, तुम्ही माझ्या बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, जे काही बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळ्याच गुरुवर्यांचं समजा. ज्यांची माझ्यावरती कृपा आहे, प्रेम आहे, असे माझे असलेले सद्गुरू पूजनीय देवगडचे बाबा स्वामीजी, आणि ज्यांनी आज या ठिकाणी मला सेवा सांगितली, नवे नवे या ठिकाणी मला ज्ञानोबाऱ्यांची सेवा करता आली, हे माझं जीवनातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारी येली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला महाराज. म्हणून ज्यांच्यामुळं मला या ठिकाणी सेवा आली, असे पूजनीय या ठिकाणी ज्ञानोबाऱ्यांची सेवा करण्याकरता ज्यांची नियुक्ती केलेली आहे ते देवीदास बाबाजी. त्यांच्या नावामध्ये दास हा शब्द आहे महाराज, देवी अधिक दास, पण त्यांच्या नावामध्ये दास शब्द आहे. ते ज्ञानोबाऱ्यांची सेवा करतात. आपणही त्यांच्याबरोबर त्यांच्या मागोमाग ज्ञानोबाऱ्यांची सेवा केली पाहिजे. याच्या पलीकडे मी काही सांगू शकत नाही, तेवढा आपला अधिकार नाही. असो, जेवढं काही बोलता आलेलं ते सगळं गुरुवर्यांचं आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुण घ्यावे तुमते विनवितो असे. किंवा ज्ञानोबाराय समोर साधकांचा मायबाप दर्शनी हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्या ज्ञानोबारांच्या दर्शनाने सगळे आपले विकार ताप नाहीसे होऊन जातात, अशी सुखरूप असणारी आई जगतामध्ये फक्त एकच आहे, ती आहे ज्ञानोबाराय. अशा ज्ञानोबारांच्या ठिकाणी मी माझी सेवा समर्पित करतो. परंतु सेवा समर्पित करण्यापूर्वी मला एक सांगायचं आहे. येत्या 3 तारखेला 3 फेब्रुवारीला वैकुंठवासी नासिकेत बाबा कोरेकर यांची पुण्यतिथी आहे. श्री समर्थ सद्गुरू केसंगिरी बाबा ग्रंथ ज्यांनी लिहिला, अमृत रामायण ज्यांनी लिहिलं, बन्सी बाबांचंही चरित्र लिहिलं ज्यांनी, त्यांची आहे. आणि त्या पुण्यतिथीमध्ये ज्यांची सेवा आहे, गुरुवर्य देवीदास बाबा यांची सेवा आहे. सेवेकरता सगळ्यांनी उपस्थित राहावं, हे आपल्या सगळ्यांच्या चरणी मी काय विठाल विठाल म्हणून सगळ्यांच्या ठिकाणी मी काय नम्रता धारण करतो आणि सगळ्याला या सेवेचं आमंत्रण देतो. असो, जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. या ठिकाणी ज्ञानोबाऱ्यांसमोर आपण काय बोलावं महाराज, सगळे ज्ञानोबारीशी लेकरं आहे. माझा अधिकार नाही, वय नाही, परंतु सद्गुरूंची सेवा आहे, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करोनी माऊली रे जय जेवी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की जय, बंशी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। आता